नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता सरोजला तिकडे थांबून घेण्यासाठी आणि सरोज जे काही आता म्हणते की मला गावाकडे जायचं, कमळीला भेटायचं, म्हणून मात्र आता कमळी खोटं जे काही पत्र आहे तर ते पत्र दाखवते। आबांचं पत्र आलेलं आहे असं मात्र ती सरोजला सांगते। तर सरोज म्हणते की कुठे आहे ते पत्र, मला दाखव। तेव्हा आता कमळी ते पत्र वाचून दाखवते, कारण इकडे आपल्याकडे हॉस्पिटलची सोय नाही आणि अधूनमधून मी तुला मात्र तिची खुशाली कळत राहील। तू कमळीची काळजी करू नको। आता हे जे काही खोटं कमळीने त्यामध्ये लिहिलेलं आहे तर ते सरोज आता अगदी वाचल्यानंतर तिला खूप आनंद होतो। कमळी ते पत्र आता सरोजच्या हातात देते। तेव्हा आता सरोज ते पत्र आपल्या हृदयाशी धरून माझा आबा म्हणून आता खूप तिला रडू येत असतं। तेव्हा कमळीला आता ते पत्र तिने केव्हा लिहिलेले आहे हे सरोजकडे बघत ते क्षण आठवतात। केव्हा आता निंगे आणि सरोज झोपलेले आहेत तेव्हा रात्री हे पत्र कमळीने लिहिलेलं आहे, कारण सरोजला येथे थांबून घेण्यासाठी। तेव्हा आता कमळीला वाईट वाटतं। कमळी म्हणते की आई मला माफ कर, मला सगळं तुझ्यासाठी हे खोटं बोलावं लागतं। त्यानंतर मात्र कमळी आता सरोजला म्हणते की चला आपण आवरून घेऊया। तेव्हा आता सरोज कमळीला म्हणते की मला माफ कर पोरी, मी उगाच तुझ्यावर हात उचलला। तेव्हा आता कमळी म्हणते की अहो असं काय करता, आई आपल्या लेकीची कधी माफी मागते का? हे बघा तुम्ही माझ्या आईसारख्याच आहात की नाही, आणि असून दे द्या इकडे। ते गाठोडं मात्र आता हातात घेते आणि मी तुम्हाला आंघोळीला पाणी देते असं म्हणते। त्यानंतर मात्र निंगी आता बघते आणि कमळीला सांगायला येते की अगं कमळे, तो माणूस परत आला की जो माणूस तुला हॉस्पिटलमध्ये भेटला होता तो। तेव्हा आता कमळी म्हणते की ठीक आहे मी आले। तेव्हा मात्र आता त्या रितेश सरपोतदार याचा तो पीए परत आलेला असतो आणि तो कमळीला म्हणतो की तुम्ही आमच्या ह्या म्हणजे हॉस्टेलला ऍडमिशन घ्या, कारण आमच्या क्लासेसला तुमचा फोटो तरी द्या। कमळी म्हणते की मला नाही घ्यायचं, एकदा सांगितलं ना। मात्र आता लगेच तो माणूस म्हणतो की अगं आमचे सर आहे ते तुला भरपूर पैसे द्यायला तयार आहेत। तेव्हा कमळी म्हणते की माझा निर्णय झालेला आहे, पैशासाठी मात्र मी काही करू शकत नाही। आणि तेवढ्याच सरोज धावतच येते आणि निंगी तिच्या मागे असते आणि सरोज कमळीला म्हणते की अगं, आणि आता सरोजला बघून मात्र हे तुमच्या आईत ना, आणि लगेच मात्र तो सरोजच्या पाया पडतो। तेव्हा सरोज लगेच बाजूला होते, खूप घाबरलेली असते। म्हणतो की मी पवार आहे आणि यांना क्लासमध्ये ऍडमिशन घ्या असं सांगायला आलो, तुम्ही तरी हिला समजून सांगा, आमचे सर आहे हिला भरपूर पैसे देतील, तर हिचं नाव आणि फोटो हवा आहे। तेव्हा आता कमळीला रागच येतो। कमळी मात्र निंगीला सरोजला आतमध्ये घेऊन जायला सांगते। मात्र आता निंगी ही सरोजला घेऊन आतमध्ये जाते तर कमळी त्या माणसाला चांगलं धमकावते, तुमचं बऱ्याच वेळ झालं, मी तुम्हाला समजावलं पण तुम्हाला ऐकायचं नाही, नाहीतर आता मी पोलिसांना नाव सांगेल, पोलिसांना बोलवेल। तो पवार म्हणतो की अहो पोलीस वगैरे कशाला हवे आहेत, आपण आपलं सॉल्व्ह करूयात। बघा भावना तुम्ही बाजूला ठेवा आणि एकदा विचार करा, थांबा मी तुमच्या आईशीच बोलतो, म्हणून तो पुन्हा आतमध्ये जायला निघतो। कमळी त्याच्या हाताला धरते आणि तुम्ही जरा आती करत आहे, मी तुम्हाला सांगितलं जाण्यासाठी पण तुम्ही मात्र ऐकत नाही। मात्र आता तो माणूस म्हणतो की हे बघा मी आता तुम्ही ऐकून घ्या, परंतु कमळीला फारच राग येतो। कमळी म्हणते की तुमचं पास करा। त्यानंतर आता इकडे साहेबा मात्र ऋषीला फोन करतो आणि विचारतो की तू बाईकने जाणार आहे की तुला पिकअप वगैरे करायचं आहे। त्यावरती ऋषी म्हणतो की नाही साहेबा ऐकून घे, डायरेक्ट ऑफिसला जा आणि आता डायरेक्टली मी तुला ऑफिसमध्ये भेटतो, माझी खूप कामं आहेत। तेव्हा आता साहेबा म्हणतो की ठीक आहे आपण असं करू, मी घरातून निघतो आणि तुला पिकअप करतो। आपण मात्र आता काही माहिती आहे ती काढूयात, माझ्या ऑफिसला सुद्धा अजून टायमिंग आहे, तोपर्यंत माहिती आपली मिळून होईल। तेव्हा ऋषी म्हणतो की साहेबा मी कमळीला भेटायला चाललो, तिच्या जॉबचा पहिला दिवस आहे। तेवढ्यात नयनतारा हे सर्व बोलणं ऋषीचं ऐकत असतं, तुला वेळ व्हायला नको। तेव्हा आता साहेबा म्हणतो की ठीक आहे, अरे लडकी मिल गई तर दोस्तों को भूल गए। तर ऋषी हसतो आणि म्हणतो की साहेबा अरे जास्त आता होर तू करू नकोस। साहेबा म्हणतो की अरे मी तुझी गंमत करतोय। त्यानंतर आता ऋषी म्हणतो की बरं ऐकून घे, आपल्या स्टाफ कडून सगळी काही माहिती घे आणि आता पुढची जी काही फाईल वगैरे आहे तर ती रेडी ठेव, पण जरा त्याच्यावर डिस्कशन करूयात आणि मी पोहोचतोच। आता नयनतारा हे सर्व बोलणं ऐकते आणि मनात म्हणते की काय जादू केलेली आहे काय माहिती, आणि आता मात्र ह्या कमळीला ऋषीच्या मनातून काढण्यासाठी नक्की काय करावं लागेल तेच माहिती नाही। आणि त्याकरता मात्र आता जितका तो राम राहील तितका मात्र चांगलं राहील, आणि त्याकरता मात्र त्यांचं भेटणं कमी झालं पाहिजे। ऋषी जितका लांब राहील तितकं मात्र आता हे चांगलं राहील। तेव्हा मात्र आता लगेच ऋषी तिथून जात असतो। ऋषी जात असताना मात्र आता लगेच ही नयनतारा म्हणते की ऋषी अरे गुड मॉर्निंग। ऋषी विचारतो की काय झालं, तू केव्हा आली? तेव्हा लगेच नयनतारा म्हणते की मी रात्रीच आले। तर मीटिंग बद्दल तो विचारतो की मीटिंग वगैरे कशी झालेली आहे। नंतर मात्र नयनतारा म्हणत असते की माझं तुझ्याकडे एक काम होतं, दिल्लीला जी काही
परत झालेली आहे त्यातील मात्र जे काही व्हिडिओ वगैरे आहे तर ते काही, आणि त्याबद्दल माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर आता इकडे मात्र हा रितेश जो काही सरपोतदार आहे त्याला मात्र काही झालं तरी आता कमळीचा जो काही आता हा फोटो आहे तर तो मात्र आता ह्या स्टॉप म्हणजे विद्यार्थ्यांचा लावायचा आहे. परंतु आता हा जो काही फोटो आहे तर तो फोटो मात्र कमळी काही द्यायला तयार नसते आणि रितेशला मात्र तोच फोटो लागत असतो. तेव्हा आता मात्र रितेश काही ऐकायला तयारच नसतो आणि तो काही झालं तरी शेवटी मला तो फोटो हवा आहे असं म्हणत असतो. त्याचा पीए मात्र आता जे काही म्हणजे सगळीकडे फोटो आहे तर त्या फोटोबद्दल सांगत असतो. परंतु त्याला कमळीचाच फोटो हवा असतो सगळ्यात टॉप विद्यार्थिनीचा. आणि हे बघा तुम्ही माझ्यासमोर असे तोंड घेऊन उभा आहात, तुम्हाला लाज वगैरे वाटत नाही का? म्हणून रितेश मात्र आता खूप भडकलेला असतो. त्या मुलीने इतकी मोठी ऑफर आहे तर ती नाकारलेली आहे आणि तुम्हाला काहीच कसं वाटत नाही बरं? त्यावरती मात्र सगळेजण खाली मान घालतात आणि म्हणतात की हे बघा आता मात्र ही केस आहे आम्हाला व्यवस्थित हँडल करता म्हणजे नाही आली. त्यावरती आता रितेश खूपच चिडतो. आता मात्र मला काही फरक पडत नाही, माझा इगो दुखावला गेलेला आहे, त्यामुळे मात्र आता मला आता काहीतरी करावं लागेल, बहुतेक मलाच ही केस हँडल करावी लागेल. तेव्हा आता त्याचा पीए म्हणतो की नाही हे बघा मला जमेल, तुम्ही प्लीज काही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करतो. त्यानंतर मात्र आता दुसरा जो पीए आहे तो म्हणतो की हे बघा सर तुम्ही मात्र त्या पत्रकाराला जे काही वेळ दिली होती तर ती वेळ मात्र आता हवी आहे आणि तो पत्रकार येथे इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे. त्यावरती मात्र आता लगेच हा रितेश म्हणतो की ठीक आहे चला मी येतो पुढे. रितेश म्हणतो की मी आलोच, तोपर्यंत मात्र सेटअप वगैरे तयार करा. तेव्हा लगेच आता इकडे कमळी मात्र आता जो काही म्हणजे सरोजला काही सांगत आहे. सरोज मात्र आता त्यामध्ये तिचं मन रमावं यासाठी मात्र कमळी तिला काहीतरी करायला सांगते आणि सरोज मात्र आता तिच्या कमळीला फार थंडी वाजत आहे म्हणून स्वेटर विणायला घेते. शेवटी कसं आहे की आईचं काळज आहे. तेव्हा लगेच आता कमळी मनात मध्ये म्हणत असते की आई तू नेहमी माझी काळजी करत असते, मागच्या जन्मामध्ये मी काय असं पुण्य केलं होतं की तुझ्या पोटी मी जन्म घेतला आणि आता मात्र जशी तुम्ही तिची काळजी घेत आहात तशी मोठी झाल्यानंतर घेताल का असं मात्र ती सरोजला विचारते. तेव्हा आता सरोज म्हणते की का घेणार नाही, अगं आईसाठी पोरगी कितीही जरी लहान असली आणि कितीही जरी मोठी झाली तरी सुद्धा ती लहानच असते. त्यानंतर मात्र इकडे बंड्या येतो. बंड्या मात्र तिला काहीतरी काम सांगत असतो. तेव्हा आता कमळी म्हणते की नाही तू इथेच थांब, कुठेही जाऊ नकोस. तेव्हा मात्र आता बंड्या म्हणतो की हे बघ कमळी तू काही टेन्शन घेऊ नकोस, काकींची काळजी घेण्यासाठी मी इथे आहे, तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे त्यामुळे तू जाऊ शकते. आता सरोज हे सर्व ऐकते आणि सरोज म्हणते की काय म्हणते पोरी, तुझ्या कामाचा आज पहिला दिवस आहे तर जा पोरी आणि हे बघ तुला मात्र कायम यश मिळो, माझा आशीर्वाद कायम तुझ्या नेहमी पाठीशी आहेत. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र आता कमळीला खूपच म्हणजे छान वाटतं कारण आईने चक्क तिला आशीर्वाद दिलेला असतो आणि हे बघ आई भवानी मात्र कायम नेहमी तुझ्या सोबत आहे. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर आता कमळी खूपच खुश होते आणि जय भवानी असं म्हणते. त्यानंतर मात्र रितेश हा गाडीमध्ये बसलेला असतो आणि गाडीमध्ये बसून मात्र आता त्याचा जो काही इंटरव्ह्यू आहे पत्रकार इंटरव्ह्यू घेत असतात आणि आता मात्र त्याची इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तो तर खूपच खुश होतो आणि म्हणतो की तुमचं एकदम बरोबर आहे, प्रत्येक प्रवास आहे सोपान असतो, प्रवास नेहमी चालूच असतो आणि लहानपणी सुद्धा मी एक स्वप्न बघितलं होतं. स्वप्न ही प्रत्येकाने पाहायचे असतात आणि स्वप्न प्रत्येकाने बघावं. स्वप्न बघण्यासाठी मात्र मनामध्ये जिद्द असावी लागते. आम्ही आमच्या कोचिंग क्लासेमध्ये मात्र विद्यार्थी घडवत असतो, अगदी ज्ञानदान करत असतो आणि त्या विद्यार्थ्याला घडत असतो. तेव्हा लगेच आता जो काही इंटरव्ह्यू घेतला आहे तर तो पत्रकार सगळे काही प्रश्न विचारत असतो. तेव्हा तो पत्रकार त्याला असा प्रश्न विचारत आहे की आता मात्र ही जी काही फी आहे क्लासची ती वेगळी, आता पुस्तकांची फी वेगळी, सगळं काही वेगळं, मग याला ज्ञानदान म्हणता येईल की काही रिपीट बॅच सुद्धा त्यामध्ये वेगळी असते, क्वेश्चन बॅच सुद्धा वेगळी असते, काय म्हणायचं याला, ज्ञानदान म्हणायचं की व्यापार म्हणायचा, आणि जर दान म्हटलं तर त्याचा मोबदला नसतोच. त्यानंतर आता इकडे कमळी मात्र आपल्या जॉबच्या ठिकाणी आलेली असते आणि एक आजी तेथे हळूहळू जात असतात. तेव्हा मात्र आता जे काही मुलं आहेत ते कबड्डी खेळणारे हे विचित्रच मुलं असतात. ते मात्र त्या आजीला म्हणतात की आजी अहो जा ना पटपट, कशाला उशीर करतात, आम्हाला उशीर होतोय. तेव्हा मात्र आता कमळीला फारच राग येतो. कमळी मात्र पुढे येते आणि त्या मुलांना म्हणते की काय झालं, तुम्ही असं का करतात, का त्या आजीच्या मागे लागते. तेव्हा आता कमळी विचारते की आजी तुम्हाला कुठे जायचं आहे. त्यावरती आजी म्हणते की अगं तिकडे जर समोर सोडलं तर जाईल मी. आता आजीला मात्र ती समोर सोडते आणि त्या मुलांना चांगलीच ओरडते की काय रे, अरे असं वागतात का, म्हाताऱ्या माणसासोबत असं वागत आहे, त्यांना मात्र त्रास होत असताना तुम्ही त्यांना असं ओढत नेत होतात का. त्यावरती मात्र आता एक मुलगा हिंदीमध्ये बोलतो आणि तो म्हणतो की
ओ हमारे बीच में आई, हम उनको छोडने गए थे. त्यावरती मात्र कमळी त्याला विचारते की काय रे, सोडत होता की ओढत होता, आणि काही शाळा बिळा आहे की नाही तुम्हाला की रस्त्यावर खेळतात, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची चेष्टा काय करता, आणि पोरं ही दगड काय मारतात, हा रस्ता खेळण्यासाठी आहे का, तुम्ही रस्त्यामध्ये खेळत आहात, त्या तुमच्या रस्त्यामध्ये आलेले नव्हत्या तर त्या रस्त्याने जात होत्या आणि तुम्ही त्यांच्या रस्त्यामध्ये आलेले आहात. तेव्हा आता ही मुलं उद्धटच असतात. ते म्हणतात की अरे बापरे, घाबरा घाबरा. आणि तेवढ्यात एक मुलगा म्हणतो की ह्या अति शहाण्या ताईचं काय ऐकायचं. तेव्हा लगेच एक मुलगा हिंदीमध्ये बोलतो, कुठून म्हणजे क्या किधर से आई, आपको बहुत शोर मचा रही है. उद्धट सारखं मुलं बोलून मात्र आता तेथून निघून जातात. कमळीला मात्र फारच राग येतो. कमळी म्हणते की जा शाण्यांनो, आघाव कुठले, कार्टी कुठली. त्यावरती इकडे रितेश त्या पत्रकाराला विचारतो की मी हो का म्हटलो, तुला माहिती आहे का. तेव्हा तो पत्रकार म्हणतो की माझे फॉलोअर्स, माझे जे काही माझे व्ह्यूज. तेव्हा मात्र आता हा रितेश म्हणतो की नाही रे वेड्या, तुमच्या पत्रकारांचा हाच नेहमी एक घोळ असतो, तुम्हाला फक्त ठरलेला क्लास दिसते, खरं आहे ते कधी दिसत नसतं. आम्ही भरमसाठ फी घेतो आणि पालक ते जे काही फी आहे तर ते भरत असतात, आणि हा माझा धंदा आहे. मी येथे पैसे कमवायला आलो, गोटे खेळायला नाही आलो. आणि आता मात्र तुम्ही जो प्रश्न मला विचारला ना तो एकदम रास्त आहे. मनामध्ये ही शंका आलीच पाहिजे, येणं साहजिकच आहे. आम्हाला मान्य आहे की आम्ही काही विद्यार्थ्यांकडून थोडीफार फी घेतो, आणि हे सगळं करण्यासाठी मात्र व्यवहारिक खर्च किती लागतो याचा आम्ही अंदाज बांधतो. जितका अंदाज आम्हाला येतो तितकीच फी आम्ही आकारतो, आणि त्यापेक्षा आम्ही एकही रुपये जास्त घेत नसतो. आणि राहिला प्रश्न तो ज्ञानदानाचा. खरं तर मात्र आता परंतु एक गोष्ट सांगतो की आजपर्यंत आम्ही लाखो विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सुद्धा दिलेलं आहे. गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांना. तेव्हा तो पत्रकार म्हणतो की तुम्ही जे काही बोलतात, जे काही सांगतात ते बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं गेलं की तुम्ही शिक्षणाला बिझनेस बनवलेला आहे, आणि जर तुम्ही तुमच्या क्लासची जाहिरात अशा प्रकारे केली, लोकांना तो बिझनेस वाटतो आणि लोक त्याला बोलून मात्र तुमच्याकडे ऍडमिशन घेतात. तेव्हा रितेश म्हणतो की अजिबात नाही, आमच्याकडे ऍडमिशन घ्या, आमच्याकडे ऍडमिशन घ्या अशी जाहिरात आम्ही कधीही करत नसतो. आम्ही ती कधीही मान्यच करत नसतो, कारण आम्ही शिक्षणाचा दरारच असा निर्माण केलेला आहे. त्यामुळे पालक मात्र अगदी होऊन आमच्याकडे धावत येतात. तेव्हा पत्रकार विचारतो की तुम्ही आता मात्र जे काही पालक आहे ते शिक्षणाचा दर्जा बघून तुमच्याकडे येतात की केव्हा तुम्ही त्यांना यायला भाग पाडतात. आणि यात म्हणजे अजून एक असा प्रश्न आहे की दुसऱ्याचे क्लास बंद करून तुम्ही तुमचे ऍडमिशन आहे तर ते वाढवतात का. आता रितेशला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. शेवटी मात्र तो गोंधळतो. त्यानंतर इकडे आता ही कोचिंग जे काही कबड्डीचा जो काही वर्ग आहे तर तेथे कमळी आलेली असते. तिचा पहिला दिवस असतो जॉबचा. तेव्हा तेथील आता जे काही मॅनेजर वगैरे सर वगैरे आहेत तर ते आता कमळीचं म्हणजे पहिल्याच दिवस असल्यामुळे कमळीचं मस्त स्वागत करतात. आणि हे बघा मोहिते मॅडम, मी तुमची सगळी काही सर्टिफिकेट बघितलेली आहे. तेव्हा लगेच आता कमळी म्हणते की हे बघा सर, कबड्डी म्हणजे आता माझा जीव की प्राण आहे, हे सगळं माझ्यासाठी फायदेशीर आहे, मला खूप चांगला चान्स मिळतो. ते सर म्हणतात की मुळात म्हणजे मोहिते मॅडम तुम्हाला ही नोकरी आम्ही का दिली, कारण ही शाळा सुरू राहणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की सर सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही मला आवाजावं करू नका, मी तुमच्या सगळ्यामध्ये खूप लहान आहे, तुम्ही फक्त मला कमळी म्हणा चालेल मला. तेव्हा सर म्हणतात की ठीक आहे मी तुला कमळी म्हणतो. आमच्या शाळेची कंडिशन आहे तर ती बरोबर नाही, म्हणजे आर्थिक परिस्थिती कमळी, तरी सुद्धा परवडत नसताना मी तुला कबड्डी कोच म्हणून येथे नियुक्त केलेला आहे, कारण दुसरा कोणताही पर्याय आमच्याकडे राहिलेला नाही. त्यावरती आता कमळी विचारते की काय झालं, शाळेचा काही प्रॉब्लेम झालेला आहे का. तेव्हा आता सर म्हणतात की आमची शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे, आमचे संस्थापक आहे तर त्यांनी शाळा विकायला काढलेली आहे, थोड्याच वेळात त्या बाबतीत मीटिंग सुद्धा आहे. तेव्हा कमळी विचारते की सर असं काय झालेलं आहे की म्हणून शाळा विकावी लागते. मात्र आता ते सर आहे तर तेथील एका मॅडमला ती फाईल कमळीला दाखवायला सांगतात. तर कमळीच्या हातामध्ये ती फाईल दिली जाते, आणि त्याच विषयी आता त्या शाळेविषयी एमके जे काही आता ही संस्था आहे शाळेची तर ती आता कोचिंग कबड्डी कोचिंग क्लासची ती संस्था बंद पडणार आहे, आणि त्यामध्ये तुमचा काही हात नाही का असा प्रश्न मात्र आता ह्या म्हणजे रितेश सरपोतदारला विचारला जातो. रितेश त्याला विचारतो की तुझी बायको काय म्हणते, आत्ताच तुझं लग्न झालेलं आहे, तुझे बाबा काय म्हणतात, आणि तुझ्या बाबांना दम्याचा त्रास आहे आणि ते असं काहीतरी घेतात ना, त्यामुळे तू त्यांच्याकडे जास्त लक्ष दे. आणि तुला एक लहान बहीण सुद्धा आहे ना, आणि ती मात्र आता क्लासला जात असेल तर आता लगेच तो पीए म्हणतो की 12व्या मजल्यावर क्लास आहेत. तर आता रितेश म्हणतो की हो, तिचा पाय सुद्धा घसरू शकतो, त्यामुळे जास्त लक्ष दे, अशा केसेस फार वाढलेल्या आहेत, तू काळजी घे. म्हणून मात्र आता हा रितेश आहे त्याला धमकावतो. लगेच आता हा पत्रकार म्हणतो की सर तुम्ही मला ऑन कॅमेऱ्यामध्ये धमकी देता. आता रितेश म्हणतो की अरे तू वेडा आहेस का, अरे तुला जर धमकायचं असतं तर ह्या चालू गाडीतून तू बाहेर पडला असता, आणि हे बघ जशी तू प्रश्नावली घेऊन आलेला आहे तसा मी तुझ्याबद्दल सुद्धा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आता म्हणजे हा रितेश त्याला चांगली धमकी देत असतो. तो पत्रकार खूपच घाबरतो.
येतो, त्याला घाम फुटलेला असतो आणि चल रुमाल खाली ठेव, आता स्माइल कर आणि कॉन्फिडन्स आला पाहिजे तुझे चॅनल, तुझे व्ह्युअर्स हे बघ. तुझ्या चॅनलच्या माध्यमातून मला तुझ्या प्रेक्षकांना हे सांगायचं आहे, शिक्षण कधीही डावलू नका. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि आपला देश मात्र मला कसं वाटलं पाहिजे की जे काही आता हे म्हणजे अगदी शिकलेले तरुण आहेत तर ते मोठ्या जॉबवर कामाला लागले पाहिजे. हे जे काही शक्य होतं ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळे. त्यामुळे शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. माझा असा हट्ट सुद्धा नाही की तुम्ही विजेता कोचिंग क्लासमध्ये या, परंतु हे बघा कुठेही घ्या पण शिक्षण घ्या. लगेच आता हा पत्रकार म्हणतो की सर अजून काही प्रश्न होते मला विचारायचे होते. तो मात्र आता त्या पत्रकाराला मात्र ते गाडीच्या खाली उतरवतात. तेव्हा तो म्हणतो की माझा मोबाईल. तेव्हा मात्र आता त्याच्या मोबाईलमधून सगळं काही डिलीट केलेलं असतं. तेव्हा आता जेव्हा तो गाडीच्या खाली उतरतो तेव्हा त्याचा पीए मात्र आता त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तेव्हा तो पत्रकार फारच घाबरतो. म्हणजे रितेशने मात्र आता त्या पत्रकाराला चांगलं धमकावलेलं असतं. तेव्हा मित्रांनो आता हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.